नमस्कार. शिवण्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे खमंग कुरकुरीत भेंडी. तर इथं मी भेंड्या घेतल्या आहेत, अशा धुवून चिरून लांबड्या लांबड्या असे लांब काप करून घेतले आहे. तर इथं मी तेल घेतलं आहे. तर 1 वाटी बेसन पीठ, 1 मोठा चमचा मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. हा लिंबू अगदी थोडासा अर्धा, सोडा, हिंग, चटणी, चवीपुरतं मीठ आणि चाट मसाला आणि हळद. तर हा लिंबू मी आता ह्यात पिळून घेणार आहे. आपली भेंडी चिकट नको व्हायला म्हणून भेंडीची असं भेंडी लिंबूच्या रसाने भेंडी चिकट नाही होत. तर यात आता मी हे सगळं घालून घेणार आहे. तर आता हे मी एकत्र करून घेतलं आहे सगळं मसाले. तर यातच आता मी हे बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ घालून घेणार आहे. ते थोडंसं तेल घालून घेणार आहे. ते थोडंसं 1 चमचावर पाणी घालून घेणार आहे, 2 चमचे. ते मसाला आपला सगळा भेंडीला लागू द्यायचा असं. तर आता इथं मी तळण्यासाठी कढई घेतली आहे. कढईत तेल घालून तापत ठेवून घेणार आहे. तर हे बघा, आता असे मी सुट्टे सुट्टे करून आता मी तळून घेणार आहे. तेल ठेवलं आहे इथं. सुट्टे सुट्टे करून भेंडी तळून घ्यायची. अगदी मंद आचेवर तुम्ही तळून घ्यायची, कुरकुरीत होईपर्यंत. अशी बघा, अगदी कुरकुरीत होईपर्यंत. बघा किती मस्त आणि किती छान दिसायला. अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची मंद आचेवर. तर आता ह्या राहिलेल्या भेंड्या पण मी अशाच तळून घेणार आहे. तर ही बघा माझी भेंडी तयार आहे, कुरकुरीत आणि खमंग. तर ही माझी भेंडीची रेसिपी आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या रेसिप्या पाहत जा. थँक्यू.